Good morning student. In last lecture we learn about the role of group dynamics and the types of group. In today's lecture we learn about the consumer reference group. In that we learn about the meaning, then the factor determining the reference group and types of reference group. So we start with first meaning of consumer reference group. Reference group is any person or the group that serve as a point of comparison for an individual in forming either the general or the specific values, attitude or the specific guide for behavior. This group does not place restrictions on the group size or the membership, nor does it require the consumer identify with the tangible group. Reference group has a tremendous impact on the buying habit of the people. From the marketing point of view, reference group are that which serve as a form of reference for individual in their purchase or the consumption decision. Reference group have a direct influence on the buying behavior of the person. For example, family will influence the child eating habits, friend influence the teenager spending habits, and the office norm determine what employee should wear during the working hours. There are the three factors influencing an individual buying behavior that are as follows. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की रेफरन्स ग्रुप म्हणजेच काय, तर अशा प्रकारची व्यक्ती किंवा अशा प्रकारचा ग्रुप जो आपल्याला वेगळ्या प्रकारचे जे काही जनरल व्हॅल्यूज असतील किंवा स्पेसिफिक व्हॅल्यूज असतील त्या क्रिएट करण्यासाठी किंवा एखादा ॲटिट्यूड असेल किंवा स्पेसिफिक जो काही बिहेवियरसाठी जे काही गाईडन्स आपल्याला लागत असतो, मग हे जे काही गाईड करण्यासाठी जी व्यक्ती ठिकाणी येत असते किंवा जो काही ग्रुप असतो त्याला तरी आपण रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की एखादी स्पेसिफिक व्हॅल्यू असेल किंवा एखादी जनरल व्हॅल्यूज त्या ठिकाणी तयार करत असताना किंवा फॉर्म करत असताना असेल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल ॲटिट्यूड त्या ठिकाणी फॉर्म करत असताना किंवा एखाद्या बिहेवियर जे आहे ते फॉर्म करत असताना ज्या ज्या व्यक्तींकडून किंवा ज्या ग्रुपकडून त्या ठिकाणी आपल्याला रेफरन्स त्या ठिकाणी मिळत असतो किंवा जे काही गायडन्स त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो त्यालाच त्या ठिकाणी आपण रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. मग अशा रेफरन्स ग्रुपचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की अशा ग्रुपवरती कोणत्या प्रकारचं रिस्ट्रिक्शन नसतं. म्हणजेच ग्रुपच्या साईजवरती असेल, म्हणजे किती मेंबर त्या ठिकाणी असले पाहिजेत याच्यावरती रिस्ट्रिक्शन नसतं. त्याचबरोबर कंझ्युमर जो आहे तो टँजिबली त्या ग्रुपमध्ये असलाच पाहिजे किंवा त्यांच्याबरोबर रेग्युलर बेसिसवरती इंटरॅक्शन हे झालंच पाहिजे. अशा प्रकारचे कोणतेही रिस्ट्रिक्शन्स हे रेफरन्स ग्रुपमध्ये ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येत नाही. परंतु रेफरन्स ग्रुपचा इम्पॅक्ट जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला बाईंग हॅबिट्सवरती लोकांच्या झालेला दिसून येतो. म्हणजेच आपला जो काही रेफरन्स ग्रुप असेल त्याचा आपल्या बिहेवियरवरती किंवा आपल्या बाईंग हॅबिटवरती मोठ्या प्रमाणात इफेक्ट हा आपल्याला झालेला दिसून येतो. तर मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने जर रेफरन्स ग्रुपचा विचार केला तर मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने रेफरन्स ग्रुप म्हणजेच काय, तर इंडिव्हिज्युअल व्यक्तीचे जे काही बाईंग हॅबिट्स असतील किंवा कन्झम्पशन डिसिजन असेल किंवा जे काही पर्चेसिंग डिसिजन आहेत याच्यासाठी ज्या ज्या इंडिव्हिज्युअल व्यक्तींकडून किंवा ज्या ग्रुपकडून त्या ठिकाणी आपल्याला रेफरन्स मिळत असतात. म्हणजेच थोडक्यात एखादे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट म्हणजेच रेफ्रिजरेटर खरेदी करत असताना कोणत्या कंपनीचा किंवा रेफ्रिजरेटर खरेदी केला पाहिजे किंवा कोणत्या ब्रँडचा ठिकाणी रेफ्रिजरेटर आहे तो खरेदी केला पाहिजे याच्याविषयी इन्फॉर्मेशन आपण ज्या ज्या व्यक्तींकडून घेत असतो किंवा ज्या ग्रुपकडून आपण घेत असतो त्याला ठिकाणी आपण रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने आपले जे काही कन्झम्पशन डिसिजन असेल किंवा आपला जो काही पर्चेसिंग डिसिजन असेल याच्यावरती ज्या ग्रुपच्या माध्यमातून त्या ठिकाणी इम्पॅक्ट होत असतो त्याला तरी आपण रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारचे जे काही रेफरन्स ग्रुप असतील त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा आपल्या कंझ्युमर बिहेवियरवरती झालेला दिसून येतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादी फॅमिली असेल हा देखील एक रेफरन्स ग्रुप आहे आणि याचा त्या ठिकाणी त्या फॅमिलीमध्ये असणारे जे काही लहान मुलं असतील त्यांच्या इटिंग हॅबिट्सवरती म्हणजेच खाण्याच्या सवयीवरती त्याचा इफेक्ट झालेला दिसून येतो. त्याचबरोबर टीनेजर लोकांचं जे काही फ्रेंड सर्कल असेल याचा इम्पॅक्ट त्यांच्या स्पेंडिंग हॅबिटवरती आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचबरोबर एखादी एम्प्लॉईड व्यक्ती असेल तर त्या एम्प्लॉईड व्यक्तीचे जे काही ऑफिस असेल त्या ऑफिसचे जे काही नॉर्म्स असतील त्याच्यामुळे त्याच्या कन्झम्पशन हॅबिटवरती आपल्याला इम्पॅक्ट झालेला दिसून येतो. तो कशा पद्धतीने, तर जे काही नॉर्म्स असतील म्हणजेच त्या ठिकाणी कोणत्या दिवशी कोणत्या प्रकारचं ड्रेसिंग त्या ठिकाणी किंवा कोणत्या प्रकारचा जो काही कपडे जे आहेत किंवा जो काही ड्रेस आहे तो यूज केला पाहिजे हे त्या ठिकाणी ऑफिस नॉर्मच्या माध्यमातून डिसाईड केलं जातं. मग याच्यामुळे त्याचे जे काही कन्झम्पशन हॅबिट जे आहे ते आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीचे वेगळ्या रेफरन्स ग्रुपचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला कंझ्युमर बिहेवियरवरती झालेला दिसून येतो किंवा आपल्या पर्चेसिंग डिसिजनवरती आपल्याला झालेला दिसून येतो. तर या ठिकाणी 3 फॅक्टर जे आहेत महत्त्वाचे जे कंझ्युमर बिहेवियरवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट करत असतात. मग हे 3 फॅक्टर कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज इंडिव्हिज्युअल ॲटिट्यूड टुवर्ड्स अ ग्रुप. म्हणजेच त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा त्या स्पेसिफिक ग्रुपकडे त्या ठिकाणी ॲटिट्यूड कशा पद्धतीचा आहे की तो त्या किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती त्या ग्रुपकडे कशा पद्धतीने बघते याचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी आपल्याला इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या बाईंग बिहेवियरवरती आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजेच आपली फॅमिली असेल किंवा आपले फ्रेंड सर्कल असेल किंवा आपले जे काही ऑफिस असेल किंवा वर्किंग कंडिशन ज्या असतील याच्याकडे आपण कशा दृष्टीने बघतो किंवा आपले जे काही कलिग्ज असतील यांच्याकडे आपण कोणत्या दृष्टीने बघतो, कोणत्या ॲटिट्यूडने त्या ठिकाणी आपण बघत असतो याचा इम्पॅक्ट हा त्या ठिकाणी आपल्याला त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या बाईंग बिहेवियरवरती आपल्याला झालेला दिसून येतो. देन नेचर ऑफ ग्रुप.
म्हणजे जे रेफरन्स ग्रुप आहेत त्या रेफरन्स ग्रुपचं नेचर कशा पद्धतीचं आहे, मग त्या ठिकाणी फॅमिली ग्रुप असेल, त्याचबरोबर फ्रेंड सर्कल असेल, किंवा आपले जे काही वर्किंग कंडिशन्स किंवा आपलं जे काही ऑफिस ग्रुप असेल किंवा इतर जे काही ग्रुप्स असतील, हे रेफरन्स ग्रुप जे आहेत त्याचं नेचर कशा पद्धतीचं आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी आपला इम्पॅक्ट जो आहे तो ठिकाणी झालेला दिसून येतो. म्हणजेच फॅमिलीचा बघितलं तर मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होत असतो रादर दॅन फ्रेंड्स. म्हणजेच आपल्या फ्रेंड सर्कलपेक्षा फॅमिलीचा इम्पॅक्ट हा आपल्या बाईंग बिहेवियरवरती मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने ग्रुपचं नेचर कशा पद्धतीचं आहे त्याचा देखील इम्पॅक्ट त्याच्यानुसार देखील आपल्या कंझ्युमर बिहेवियरवरती इम्पॅक्ट झालेला दिसून येतो. त्यांना नेचर ऑफ द प्रोडक्ट, म्हणजेच आपण जे काही प्रोडक्ट त्या ठिकाणी खरेदी करणार आहोत त्याचं नेचर कशा पद्धतीचं आहे त्यानुसार देखील आपल्याला इम्पॅक्ट हे चेंज झालेले दिसून येतात. म्हणजेच जर एखादं घरासाठी किंवा आपल्या फॅमिलीसाठी एखादं प्रोडक्ट खरेदी करत असताना त्या ठिकाणी आपल्या फॅमिली मेंबरचा जो काही इन्फ्लुएन्स आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला दिसून येतो. परंतु जर आपल्या स्वतःच्या वैयक्तिक गोष्टीसाठी किंवा एखादा सेलफोन असेल किंवा इतर जे काही गोष्टी घ्यायच्या असतील, कार घ्यायची असेल, सेलफोन घ्यायचा असेल, बाईक घ्यायची असेल, तर अशा प्रकारचे प्रोडक्ट खरेदी करत असताना आपले जे काही फ्रेंड सर्कल असतील याचा इम्पॅक्ट हा ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. म्हणजेच अशा पद्धतीने ज्याप्रमाणे प्रोडक्ट चेंज होतं त्यानुसार ठिकाणी रेफरन्स ग्रुपचा इम्पॅक्ट देखील आपल्याला चेंज झालेला दिसून येतो. त्याचबरोबर ज्याप्रमाणे ग्रुप चेंज होतात त्यानुसार देखील आपल्याला प्रोडक्टवरचा इम्पॅक्ट आपल्याला चेंज झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने 3 फॅक्टर जे आहेत या 3 फॅक्टरच्या माध्यमातून आपल्याला इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या बाईंग बिहेवियरवरती आपल्याला इफेक्ट झालेला दिसून येतो. विदिन द रेफरन्स ग्रुप दॅट इन्फ्लुएन्स द कंझ्युमर बाईंग बिहेवियर द फॉलोइंग रोल्स हॅव बीन आयडेंटिफाईड. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की जे आपल्या कंझ्युमर बाईंग बिहेवियरवरती जे रेफरन्स ग्रुप जे आहेत ते इफेक्ट करत असतात त्यामध्ये 3 रोल जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय झालेले दिसून येतात. म्हणजे एका रेफरन्स ग्रुपचा विचार केला तर त्या रेफरन्स ग्रुपचे त्या ठिकाणी 3 किंवा 4 रोल जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला कंझ्युमर बाईंग बिहेवियरवरती इन्फ्लुएन्स हा झालेला दिसून येतो. मग ते रोल कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज द इनिशिएटर, द पर्सन हू सजेस्ट द बाईंग प्रोडक्ट ऑर द सर्व्हिसेस. म्हणजेच फर्स्ट या ठिकाणी आपल्याला रोल दिला आहे तो म्हणजेच इनिशिएटर. इनिशिएटर म्हणजेच कोण, तर एखादं प्रोडक्ट असेल किंवा एखादी सर्व्हिस सजेस्ट करत असते, खरेदी करण्यासाठी जी सजेस्ट करत असते त्या व्यक्तीला किंवा त्या ग्रुपला ठिकाणी आपण इनिशिएटर असं म्हटलं जातं. म्हणजेच एखाद्या व्यक्तीकडून असेल किंवा एखाद्या ग्रुपकडून एखादं प्रोडक्ट किंवा एखादी सर्व्हिस त्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आपल्याला सजेस्ट केलं जातं जेणेकरून आपल्या जे काही नीड्स असतील ते आपण फुलफिल करू शकतो. मग ही जी काय सजेस्ट करणारी व्यक्ती असते किंवा जो काही ग्रुप असतो त्याला आपण इनिशिएटर असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज द इन्फ्लुएन्सर, द पर्सन हुज अ पॉईंट ऑफ व्ह्यू विल इन्फ्लुएन्स द बाईंग डिसिजन. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला रोल दिला आहे तो म्हणजेच द इन्फ्लुएन्सर. तर इन्फ्लुएन्सर म्हणजेच कोण, तर ज्याचा त्या ठिकाणी आपल्या बाईंग डिसिजनवरती ठिकाणी इफेक्ट होत असतो अशा प्रकारच्या व्यक्तीला ठिकाणी इन्फ्लुएन्सर असं म्हटलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी ज्या व्यक्तीच्या डिसिजनमधून किंवा ज्या व्यक्तीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी आपल्या डिसिजन वरती किंवा बाईंग डिसिजनवरती जो काही इफेक्ट त्या ठिकाणी होत असतो त्याला त्या व्यक्तीला आपण ते किंवा त्या ग्रुपला ठिकाणी इन्फ्लुएन्सर असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज द डिसिजन मेकर, द पर्सन हू विल चोज विच प्रोडक्ट टू बाय. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला रोल दिला आहे तो म्हणजे डिसिजन मेकर. तर डिसिजन मेकर म्हणजेच कोण, तर अशा प्रकारची व्यक्ती किंवा अशा प्रकारचा ग्रुप जो त्या ठिकाणी आपल्याला एखादे स्पेसिफिक प्रोडक्ट जे आहे ते खरेदी करण्यासाठी जे सिलेक्ट करून देत असतो त्याला सगळे आपण द डिसिजन मेकर असं म्हटलं जातं. म्हणजेच एखादं प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी जे काही प्रोडक्ट त्या ठिकाणी सिलेक्ट करत असतो त्याला सगळ्यांनी आपण डिसिजन मेकर असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात प्रोडक्ट खरेदी करण्याचं काय फायनल डिसिजन घेत असतो त्याला डिसिजन मेकर असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज द बायर, द पर्सन हू विल बाय द प्रोडक्ट. म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला रोल दिला आहे तो म्हणजेच बायर. तर बायर म्हणजेच कोण, तर जो ॲक्च्युअली त्या ठिकाणी प्रोडक्ट त्या ठिकाणी बाय करत असतो त्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी बायर असं म्हटलं जातं. अशा प्रकारचे वेगळे 4 रोल जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला रेफरन्स ग्रुपच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या कंझ्युमर बिहेवियरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पार पाडलेले दिसून येतात. म्हणजेच या 4 रोलच्या माध्यमातून रेफरन्स ग्रुप जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला इंडिव्हिज्युअल व्यक्तीचे काय बाईंग बिहेवियर असेल किंवा कंझ्युमर डिसिजन असेल त्याच्यावरती आपल्याला इफेक्ट करताना दिसून येतात. नेक्स्ट इज फॅक्टर डिटरमाइन द रेफरन्स ग्रुप. म्हणजेच त्या ठिकाणी कोणकोणते फॅक्टर त्या ठिकाणी रेफरन्स ग्रुपमध्ये असतात ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. मग ते फॅक्टर कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज इन्फॉर्मेशन पॉवर. सम पीपल आर हायली नॉलेजेबल, अदर लुक फॉरवर्ड टू अप्रोच देम फॉर गायडन्स. फॉर एक्झाम्पल, बिझनेसमॅन अप्रोच अ टीचर लुकिंग फॉर गायडन्स टू गेट हिज सन ॲडमिटेड इन द प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स. People with the information power are respected for knowing detailed information about an issue. For example, an youngster want to pass a competitive examination for the civil services. He approach a person who has already cracked the examination for the expert guidance.
तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला फॅक्टर दिलं तर म्हणजेच इन्फॉर्मेशन पॉवर. म्हणजेच काही लोकांचा जर विचार केला तर काही लोक ही एखाद्या स्पेसिफिक एरियाबद्दल तरी हायली नॉलेजेबल तरी असलेले दिसून येतात. म्हणजे एखादी व्यक्ती जी आहे ते एखाद्या ठराविक क्षेत्रामध्ये तरी आपल्याला हायली नॉलेजेबल किंवा त्याबद्दल जास्त नॉलेज हे त्या व्यक्तीकडे असलेलं दिसून येतं. मग त्या क्षेत्राबद्दल ज्यावेळेला आपल्याला इन्फॉर्मेशन हवी असते तेव्हा इतर व्यक्ती ज्या आहेत ती त्या व्यक्तीकडून आपल्याला गायडन्स घेताना दिसून येतात. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला एखादं स्पेसिफिक इन्फॉर्मेशन हवी असेल मग त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या एरियामध्ये जी एक्सपर्ट असेल किंवा जी व्यक्ती नॉलेजेबल आहे त्याच्याकडून आपण त्या ठिकाणी गायडन्स हा घेत असतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादा बिझनेसमॅन असेल आणि त्याला त्याच्या मुलाला त्या ठिकाणी प्रोफेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन करायचं असेल मग त्याला जर त्याचं नॉलेज नसेल तर एखादा टीचर असेल किंवा एखादा प्रोफेसर असेल त्याच्याकडून तो त्या इन्स्टिट्यूशन्सबद्दल किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशन्सबद्दल नॉलेज हा मिळवताना दिसून येतं. कारण टीचर्स लोकांना त्या ठिकाणी इन्स्टिट्यूशन्सबद्दल हे नॉलेज असतं. म्हणजेच थोडक्यात टीचर्स लोकांना त्या ठिकाणी त्या क्षेत्राबद्दल एज्युकेशन क्षेत्राबद्दल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नॉलेज असल्यामुळे त्यांच्याकडून त्या ठिकाणी बिझनेसमन हे त्या ठिकाणी गायडन्स घेताना आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने ज्यावेळेला आपल्याला एखाद्या स्पेसिफिक एरियाबद्दल नॉलेज हवं असतं त्यावेळेला त्या एरियामध्ये जे काही एक्सपर्ट्स असतील त्यांच्याकडून त्या ठिकाणी गायडन्स हा आपल्याला घेतलेला दिसून येतो. आणि अशा प्रकारची काही इन्फॉर्मेशन पॉवर असणारे लोक जे आहेत त्यांच्याकडे त्या इश्यूबद्दल जी काही डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे असं त्या ठिकाणी मानलं जातं. म्हणजेच एखादा स्पेसिफिक इश्यू असेल मग त्या इश्यू रिलेटेड जे काही एरिया आहे त्या एरियामध्ये जे काही एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडे त्या इश्यूबद्दल पूर्णपणे नॉलेज असतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादा यंगस्टर असेल त्याला सिव्हिल सर्व्हिसेससाठी एक्झामिनेशन क्रॅक करायचं असेल, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन द्यायचे असेल मग तो कोणाकडे जाईल तर ज्या व्यक्तीने ऑलरेडी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहेत ज्या सिव्हिल सर्व्हिसेससाठी लागतात त्या ज्याने पास केले असतील, ज्याने ऑलरेडी क्रॅक केले असतील त्याच्याकडून तो गायडन्स घेईल जेणेकरून त्याला एक्झामिनेशन पास करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येईल. अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन पॉवर जी आहे ही त्या ठिकाणी आपल्या रेफरन्स ग्रुपकडे मोठ्या प्रमाणात असलेली दिसून येते आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गायडन्स हा ठिकाणी इतर लोक ही स्पेसिफिक एरियाबद्दल आपल्याला घेताना दिसून येतात. नेक्स्ट इज रेफरंट पॉवर. We learn many things in the life from imitation. We imitate our icon, may he or she be a sport person, film star, teachers, relatives, or the media person. We try to copy how they dress up, speak, their manners, and poise. Many of the products are sold in the market because of the celebrity endorsement. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिलं तर म्हणजेच रेफरंट पॉवर. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की आपण एखादी गोष्ट जी आहे ही अनुकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला लर्न करताना दिसून येतं. म्हणजेच आपल्या पूर्ण लाईफमध्ये जर विचार केला तर वेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण इतर गोष्टींच्या अनुकरणाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करत असतो. म्हणजेच आपले जे कोणी आयकॉन असेल म्हणजे एखादा स्पोर्ट पर्सन असेल, एखादा फिल्म स्टार असेल, एखादा प्रोफेसर असेल किंवा टीचर असेल किंवा आपले रिलेटिव्ह असतील किंवा एखादा मीडिया पर्सन असेल तो कशा पद्धतीने वागतोय, तो कशा पद्धतीने ड्रेसअप करतोय, त्याचे मॅनर्स कशा पद्धतीचा आहे, तो कशा पद्धतीने बोलतोय किंवा कशा पद्धतीने तो एखाद्या गोष्टीवरती रिॲक्ट करतोय त्याच्यानुसार आपण त्या ठिकाणी आपलं बिहेवियर जे आहे ते त्या ठिकाणी डेव्हलप करत असतो. म्हणजेच थोडक्यात आपण त्या व्यक्तीचं अनुकरण हे त्या ठिकाणी करत असतो. अशा पद्धतीची पॉवर देखील त्या ठिकाणी आपल्याला रेफरन्स ग्रुपमध्ये असलेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की आपले जे काही आपण ज्या काही या गोष्टी शिकत असतो त्या व्यक्तीला देखील देखील आपण रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं की ज्या ग्रुपच्या माध्यमातून आपण शिकत असतो त्यालाच रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की मार्केटमध्ये जे काही वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट जे आहेत हे त्या ठिकाणी सेलिब्रिटी एन्डॉर्समेंटमुळेच त्या ठिकाणी आपल्याला सेल झालेले दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी सेलिब्रिटींच्या माध्यमातून अशा प्रकारच्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट ही केल्यामुळेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रोडक्ट हे त्या ठिकाणी आपल्याला सेल झालेले दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे हिरो असतील, हिरोईन्स असतील किंवा इतर जे काही मीडिया पर्सन असतील किंवा एखादा ॲक्टर्स असेल किंवा फिल्म स्टार असेल यांच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे जे काही प्रोडक्ट आहेत हे त्या ठिकाणी ॲडव्हर्टाईज केले जातात. म्हणजेच त्यांचं अनुकरण करून हे त्या ठिकाणी पब्लिक जे आहे हे त्या ठिकाणी प्रोडक्ट आपल्याला खरेदी करताना दिसून येतात. अशा प्रकारची रेफरंट पॉवर ही त्या ठिकाणी आपल्याला रेफरन्स ग्रुपमध्ये असलेली दिसून येते. नेक्स्ट इज एक्सपर्ट पॉवर. दिस इज अ एज ऑफ स्पेशलायझेशन. वी रिस्पेक्ट द स्पेशलायझेशन हू कमांड स्पेशलाइज नॉलेज. वी ऑलवेज लुक आउट फॉर द एक्सपर्ट फॉर रिसीव द बेस्ट सर्व्हिसेस. For example, we seriously follow the instructions given by the police not to be victim of the cyber crime. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिले तो म्हणजेच एक्सपर्ट पॉवर. तर सध्या जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक एरियामध्ये स्पेशलिस्ट व्यक्ती देखील आपल्याला असलेल्या दिसून येतात. म्हणजेच मेडिकल क्षेत्रामध्ये असेल, इलेक्ट्रिशियनमध्ये असेल किंवा इतर जे काही एरिया असतील, बिझनेस असेल किंवा इतर एज्युकेशन असेल, अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे काही सेक्टर असेल त्याच्यामध्ये एक्सपर्ट व्यक्ती किंवा स्पेशलिस्ट त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. मग अशा प्रकारचे जे काही स्पेशलिस्ट व्यक्ती असेल त्यांच्याकडून आलेले जे काही रिकमेंडेशन असेल किंवा त्यांच्याकडून आलेले जे काही इन्फॉर्मेशन असेल
ते त्या ठिकाणी आपण यूज करून त्या ठिकाणी आपलं नॉलेज जे आहे हे त्या ठिकाणी इन्क्रीज करत असतो किंवा त्या स्पेसिफिक एरियाबद्दल आपल्याला नॉलेज हवं असेल तर त्या स्पेशलिस्ट व्यक्तींकडून किंवा त्या व्यक्ती जे काही एक्सपर्ट असतील त्यांच्याकडून आपण नॉलेज हे त्या ठिकाणी घेत असतो किंवा त्यांच्याकडून ज्या काही आलेल्या कमांड असतात त्या आपण त्या ठिकाणी फॉलो करत असतो जेणेकरून आपल्या त्या एरियाबद्दल जे काही नॉलेज आहे ते आपण मिळवू शकतो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर त्या ठिकाणी एखादा इलेक्ट्रिक प्रोडक्ट त्या ठिकाणी खरेदी करायचं असेल तर इलेक्ट्रिशियनच्या माध्यमातून आलेले जे काही इन्फॉर्मेशन असेल किंवा त्यांच्या माध्यमातून जे काही कमांड आपल्याला आलेले असतील ते आपण त्या ठिकाणी फॉलो करत असतो. अशा पद्धतीची जे काही एक्सपर्ट पॉवर जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला रेफरन्स ग्रुपमध्ये असलेली दिसून येते. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की बेस्ट सर्व्हिसेस चांगल्या पद्धतीच्या सर्व्हिसेस मिळवण्यासाठी आपण जे काही स्पेशलिस्ट व्यक्ती असतील त्यांच्याकडून आलेल्या ज्या काही कमांड असतील ते आपण त्या ठिकाणी फॉलो करत असतो. म्हणजेच इलेक्ट्रिकल प्रोडक्टसाठी इलेक्ट्रिशियनकडून आलेले कमांड असतील, त्याचबरोबर एज्युकेशन सेक्टरसाठी एज्युकेशन क्षेत्रामधील जे काही स्पेशलिस्ट असतील म्हणजेच प्रोफेसर असतील किंवा इतर जे काही एक्सपर्ट असतील त्यांच्याकडून आलेले कमांड आपण त्या ठिकाणी फॉलो करत असतो. अशा पद्धतीने एक्सपर्ट पॉवर ही त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर त्या ठिकाणी सायबर क्राईमचे व्हिक्टीम म्हणजे सायबर क्राईमचे आपण बळी पडू नये म्हणून पोलिसांकडून जे काही त्या ठिकाणी आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात ते आपण सायबर मध्ये यूज करताना आपल्याला दिसून येतं किंवा इतर जे काही इंटरनेट सर्फिंग आपण करत असतो त्यावेळेला पोलिसांकडून आपल्याला जे काही इन्स्ट्रक्शन्स आलेले असतात ते आपण त्या ठिकाणी फॉलो करत असतो जेणेकरून आपण सायबर क्राईमचे व्हिक्टीम बनू नये. अशा पद्धतीची एक्सपर्ट पॉवर जी आहे ही त्या ठिकाणी आपल्या रेफरन्स ग्रुपमध्ये असलेली दिसून येते. Next is legitimate power. Our society has given the legitimate power to the police, army or the law court. They have authority to enforce the discipline. For example, youngster ride a bike has to use a helmet. If he breaks this law, police is empowered to enforce the discipline. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिल्याचं म्हणजेच लेजिटिमेट पॉवर. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की रेफरन्स ग्रुपमध्ये ठिकाणी लेजिटिमेट पॉवर म्हणजेच कायदेशीर पॉवर देखील आपल्याला ठिकाणी असलेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की आपल्या सोसायटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोलीस असेल किंवा आर्मी असेल किंवा लॉ कोर्ट असेल यांना त्या ठिकाणी कायदेशीर पॉवर किंवा कायद्याची पॉवर ही त्या ठिकाणी आपल्याला दिलेली दिसून येते आणि यांच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे डिसिप्लिन त्या ठिकाणी फॉलो करण्यासाठी एन्फोर्स करण्याची ऑथॉरिटी ही त्या ठिकाणी आपल्याला दिलेली दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या समाजामध्ये ज्या काही गोष्टी चालत असतात ते योग्य पद्धतीने सुरळीत चालण्यासाठी जे काय आपल्याला डिसिप्लिन फॉलो करावे लागतात मग हे डिसिप्लिन एन्फोर्स करण्याची ऑथॉरिटी ही त्या ठिकाणी पोलीस असतील, आर्मी असेल किंवा लॉ कोर्ट असेल यांच्याकडे आपल्याला सोसायटीच्या माध्यमातून दिलेली दिसून येते. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादा यंगस्टर हा त्या ठिकाणी बाईक राईड करत असेल तर बाईक रायडिंग करत असताना त्या ठिकाणी हेल्मेट यूज करणं हे महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. अशा प्रकारचा डिसिप्लिन हा त्या ठिकाणी कोर्टच्या माध्यमातून आपल्याला असलेला दिसून येतो आणि हा जर लॉ त्या ठिकाणी ब्रेक केला तर पोलिसांच्या माध्यमातून त्याच्यावरती योग्य पद्धतीने ॲक्शन ही त्या ठिकाणी आपल्याला घेतलेली दिसून येते. म्हणजेच पोलिसांच्या माध्यमातून हा जो लॉ आहे हा त्या ठिकाणी आपल्या किंवा डिसिप्लिन जो आहे तो एन्फोर्स केलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने लेजिटिमेट पॉवर कायदेशीर पॉवर जी आहे ही देखील रेफरन्स ग्रुपकडे आपल्याला असलेली दिसून येते. नेक्स्ट इज कोअर्सिव्ह पॉवर. सम सेल्समन यूज अ ॲग्रेसिव्ह सेल्समनशिप. दे मिस सक्सेस इन द शॉर्ट रन अँड स्ट्राईक अ सेल्स बट इन द लॉंग रन दे लूज द कस्टमर फॉर एव्हर. ॲज सून ॲज द कस्टमर स्टेप आउट द शॉप ही डिसाईड नेव्हर टू व्हिजिट द शॉप अगेन. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिला आहे तो म्हणजेच कोर्सिव्ह पॉवर. म्हणजेच त्या ठिकाणी जोर जबरदस्ती ही त्या ठिकाणी आपल्याला किंवा जबरदस्ती जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला रेफरन्स ग्रुपच्या माध्यमातून काही वेळेला केलेली दिसून येते. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर ठिकाणी एखाद्या सेल्समन असेल हा ॲग्रेसिव्ह सेल्समनशिप त्या ठिकाणी आपल्याला फॉलो करताना दिसून येतो आणि अशा प्रकारचे जे काही सेल्समन असतील हे त्या ठिकाणी शॉर्ट रनसाठी आपल्याला सक्सेसफुल झालेले दिसून येतात आणि त्यांचा सेल जो आहे हा मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. परंतु लाँग रनच्या माध्यमातून विचार केला किंवा लाँग रनचा जर विचार केला तर अशा प्रकारचे जे काही ॲग्रेसिव्ह सेल्समन असतील यांचा कस्टमर जो आहे तो आपल्याला लूज झालेला दिसून येतो. कायमस्वरूपी कस्टमर हे लूज झालेले दिसून येतात कारण ते कस्टमरवरती मोठ्या प्रमाणात जबरदस्ती करत असल्यामुळे एखादं प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी जबरदस्ती केल्यामुळे कस्टमर हे कायमचे देखील आपल्याला त्या शॉपला सोडून गेलेले दिसून येतात. तर काही वेळेला अशा प्रकारची देखील सिच्युएशन होते ज्या वेळेला तो कस्टमर त्या शॉपमधून बाहेर पडतो त्यावेळेला डिसाईड करतो की आपण परत कधी या शॉपमध्ये यायचं नाही. म्हणजेच त्या ठिकाणी सेल्समनच्या माध्यमातून किंवा सेल्स पर्सन असेल याच्या माध्यमातून त्या कस्टमरवरती एखादा प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी असेल एखादी सर्व्हिस खरेदी करण्यासाठी आपल्याला फोर्स हा मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येतो. त्यामुळे अशा प्रकारचे डिसिजन हे त्या ठिकाणी कस्टमरकडून आपल्याला घेतलेले दिसून येतात. अशा पद्धतीने कोर्सिव्ह पॉवर जी आहे म्हणजेच त्या ठिकाणी जबरदस्तीची पॉवर जी आहे ही देखील त्या ठिकाणी आपल्याला रेफरन्स ग्रुपच्या माध्यमातून असलेली दिसून येते. नेक्स्ट इज रिवॉर्ड पॉवर. Consumer are sometimes impressed to be eligible for the reward by the fulfilling the condition. For example, when a consumer buy a 3 towels, he get a 4th free as a rewards. Promotion plans of these types are innumerable. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिला तर म्हणजेच रिवॉर्ड पॉवर.
म्हणजेच तरी आपल्याला लक्षात येईल की वेगळ्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून किंवा वेगळ्या कंपनीच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे जे काही रिवॉर्ड्स असतील हे तरी कन्झ्युमरसाठी आपल्याला प्रोव्हाइड केलेले दिसून येतात. परंतु ते रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी त्या ठिकाणी जे काही त्यांच्या कंडिशन्स असतील त्या ठिकाणी फुलफिल कराव्या लागतात. मग काही वेळेला त्या कंडिशन फुलफिल करण्यासाठी त्या ठिकाणी कन्झ्युमरला सेल्सपर्सनच्या माध्यमातून आपल्याला इम्प्रेस केलेलं दिसून येतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखाद्या कन्झ्युमरने 3 टॉवेल जे आहेत म्हणजे 3 टॉवेल जे आहेत ते बाय केले तर त्याला 4थं टॉवेल हे फ्री दिलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच अशा पद्धतीच्या कंडिशन्स ठेवून त्या ठिकाणी रिवॉर्ड जे आहे ते कन्झ्युमरला आपल्याला प्रोव्हाइड केलेले दिसून येतात. मग अशा प्रकारचे जे काही कंडिशन्स असतील त्या फुलफिल करण्यासाठी सेल्सपर्सनच्या माध्यमातून कन्झ्युमर या ठिकाणी इम्प्रेस केलं जातं. त्याचबरोबर आपण जर मार्केटमध्ये बघितलं तर अशा प्रकारचे काही प्रमोशनल प्लॅन जे आहेत हे मोठ्या प्रमाणात असंख्य असे असलेले दिसून येतात. म्हणजेच प्रत्येक कंपनीच्या माध्यमातून अशा प्रकारचे वेगळे प्रमोशनल प्लॅन जे आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही रिवॉर्ड जे आहेत हे कन्झ्युमरला आपल्याला प्रोव्हाइड केलेले दिसून येतात. अशा प्रकारची रिवॉर्ड पॉवर देखील ही रेफरन्स ग्रुपच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलेली दिसून येते. अशा प्रकारचे वेगळे फॅक्टर जे आहेत हे रेफरन्स ग्रुपमध्ये आपल्याला डिटरमाइन करताना दिसून येतात. नेक्स्ट इज टाईप्स ऑफ रेफरन्स ग्रुप. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला रेफरन्स ग्रुपचे काही टाईप्स दिले आहेत. मग ते टाईप्स कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज नॉर्मेटिव्ह रेफरन्स ग्रुप. Reference group that influence the general or the broadly defined values or the behavior are called a normative reference group. For example, child normative reference group is an immediate family. Suppose who depend on one another for the expert opinion and guidance become a normative reference group for the each other. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्या रेफरन्स ग्रुपचा टाईप दिला तो म्हणजेच नॉर्मेटिव्ह रेफरन्स ग्रुप. तर नॉर्मेटिव्ह रेफरन्स ग्रुप म्हणजेच कोणता तर अशा प्रकारचा ग्रुप जो त्या ठिकाणी आपल्या जे काही वेगळ्या प्रकारच्या व्हॅल्यूज असतील किंवा आपलं जे काही बिहेवियर असेल त्याच्यावरती इन्फ्लुएन्स करत असतो. अशा प्रकारचे जे काही ग्रुप आहे त्याला सगळे आपण नॉर्मेटिव्ह रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात आपले जे काही जनरल व्हॅल्यूज असतील किंवा जे काही ब्रॉडली डिफाईन व्हॅल्यूज असतील किंवा बिहेवियर असेल याच्यावरती जो रेफरन्स ग्रुप त्या ठिकाणी इन्फ्लुएन्स करत असतो त्याला सगळे आपण नॉर्मेटिव्ह रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर लहान मुलांचा जर विचार केला तर त्यांच्यासाठी नॉर्मेटिव्ह ग्रुप कोणता आहे तर त्यांचे फॅमिली मेंबर जे आहेत किंवा त्यांचे फॅमिली ग्रुप जो आहे हा त्या ठिकाणी लहान मुलांसाठी रेफरन्स ग्रुप हा त्या ठिकाणी नॉर्मेटिव्ह रेफरन्स ग्रुप असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच फॅमिलीच्या माध्यमातून जे काही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी मिळत असते ज्याच्या माध्यमातूनच त्याचा इफेक्ट हा पूर्णपणे त्या लहान मुलांच्या व्हॅल्यूजवरती आणि बिहेवियरवरती आपल्याला झालेला दिसून येतो. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला सांगितलं की जर समजा एखादी व्यक्ती ही एखाद्या एक्सपर्ट ओपिनियनसाठी दुसऱ्या व्यक्तीवरती जर डिपेंड राहत असेल म्हणजेच एखादा इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी आपण जर दुसऱ्या व्यक्तीवरती म्हणजेच इलेक्ट्रिशियनवरती जर डिपेंड राहत असू मग हे दोन्ही व्यक्ती जे आहेत ते एकमेकांसाठी आपल्याला नॉर्मेटिव्ह रेफरन्स ग्रुप हे असलेले दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात एखाद्या गोष्टीबद्दल असेल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या जे काही व्हॅल्यूज असतील किंवा आपले जे काही बिहेवियर असेल त्याच्यावरती ज्या दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून इन्फ्लुएन्स केला जातो त्या व्यक्तीला किंवा त्या ग्रुपला ठिकाणी आपण नॉर्मेटिव्ह रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज कंपॅरेटिव्ह रेफरन्स ग्रुप. रेफरन्स ग्रुप दॅट सर्व ॲज अ बेंचमार्क फॉर द स्पेसिफिक ऑर द नॅरोली डिफाईन्ड ॲटिट्यूड ऑर द बिहेवियर आर कॉल्ड अ कंपॅरेटिव्ह रेफरन्स ग्रुप. अ कंपॅरेटिव्ह रेफरन्स ग्रुप मे बी द neighboring families whose lifestyle is admirable and other wish to copy them. These may relate to the articles and the decorative consumed by them which are always classy. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला रेफरन्स ग्रुपचा टाईप दिला तो म्हणजेच कंपॅरेटिव्ह रेफरन्स ग्रुप. तर कंपॅरेटिव्ह रेफरन्स ग्रुप म्हणजेच कोणता तर एखादा स्पेसिफिक ॲटिट्यूड आहे किंवा एखादा स्पेसिफिक बिहेवियर जे आहे ते डिफाईन करण्यासाठी आपण बेंचमार्क म्हणून जो ग्रुप त्या ठिकाणी यूज करत असतो त्याला सगळे आपण रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजेच एखादा स्पेसिफिक ॲटिट्यूड असेल किंवा एखादं स्पेसिफिक बिहेवियर जे आहे ते फॉर्म करत असताना किंवा ते डिफाईन करत असताना आपण एक बेंचमार्क म्हणून जो काही ग्रुप त्या ठिकाणी यूज करत असतो त्याला सगळे आपण रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादी आपली नेबरिंग फॅमिलीज असतील म्हणजेच आपले शेजारी असतील ज्यांची लाईफस्टाईल ही चांगली उत्तम पद्धतीची असेल आणि त्यांची फॅमिली लाईफस्टाईल आहे किंवा त्यांची लाईफस्टाईल आहे ती जर इतर फॅमिलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॉपी केली जात असेल तर ती नेबरिंग फॅमिली जी आहे ही त्यांच्यासाठी कंपॅरेटिव्ह रेफरन्स ग्रुप त्या ठिकाणी असलेला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात आपली लाईफस्टाईल असेल किंवा आपलं बिहेवियर असेल हे त्या ठिकाणी डेव्हलप करण्यासाठी आपण जो बेंचमार्क किंवा आपण जी काही बेसिक गोष्ट त्या ठिकाणी गृहीत धरत असतो त्यालाच तरी आपण कंपॅरेटिव्ह रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी आपल्याला दिल्याप्रमाणे जर आपले नेबर जे आहेत नेबरिंग फॅमिली त्याची लाईफस्टाईल चांगल्या पद्धतीची असेल आणि ती जर इतर व्यक्तींच्या माध्यमातून कॉपी केली जात असेल मग ती जी नेबरिंग फॅमिली जी आहे ही त्या व्यक्तींसाठी किंवा इतर फॅमिलीसाठी ठिकाणी आपल्याला कंपॅरेटिव्ह रेफरन्स ग्रुप असलेला दिसून येतो. आणि त्या फॅमिलीच्या माध्यमातून यूज केले जाणारे जे काही वेगळ्या प्रकारचे डेकोरेटिव्ह असतील किंवा इतर जे काही प्रोडक्ट असतील हे अगदी क्लासिक किंवा उत्तम दर्जा ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. अशा पद्धतीने कंपॅरेटिव्ह रेफरन्स ग्रुप त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेले दिसून येतात. नेक्स्ट इज एस्पायरेशनल रेफरन्स ग्रुप.
Aspirational reference group is a subcategory of the reference group. It consists of the individual with whom a person desires to be associated, but he does not belong to the group. Hence, these persons try to copy the attitude and the behavior of the members of the group. This person has a positively influenced by the values and the norms of a group. For example, a student may be influenced by the corporate leader, although he may not come to contact with him, but he will study his life story and try to copy him to be successful. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला टाईप दिला आहे तो म्हणजेच ॲस्पायरेशनल रेफरन्स ग्रुप. तर ॲस्पायरेशनल रेफरन्स ग्रुप हा ठिकाणी आपल्याला रेफरन्स ग्रुपची एक सब कॅटेगरी त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. तर ॲस्पायरेशनल रेफरन्स ग्रुप म्हणजेच कोणते, तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की एखादी व्यक्ती ही त्या ग्रुपचा मेंबर नसते, परंतु त्या ग्रुपचे जे काही नॉर्म्स असतील किंवा त्यांचे जे काही ॲटिट्यूड असेल त्याचा इफेक्ट हा त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीवरती आपल्याला झालेला दिसून येतो. मग त्या ग्रुपला ठिकाणी आपण ॲस्पायरेशनल ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती एखाद्या ग्रुपकडून असेल किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीकडून ॲस्पायरेशन त्या ठिकाणी घेत असते आणि त्याचे जे काही ॲटिट्यूड असेल त्याचे जे काही व्हॅल्यूज असेल त्याचा इम्पॅक्ट त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीवरती आपल्याला झालेला दिसून येतो. त्याला सगळ्यांना आपण ॲस्पायरेशनल रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपण त्या ग्रुपचा मेंबर नसतो, म्हणजेच इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती त्या ग्रुपचा मेंबर नसते, परंतु त्या ग्रुपचे जे काही ॲस्पायरेशन्स असतील त्या ग्रुपकडून त्या ठिकाणी ॲस्पायरेशन महत्त्वाकांक्षा जे आहेत ते आपण घेत असतो. त्यांचे जे काही नॉर्म्स असतील त्यांचे व्हॅल्यूज असतील ते आपण कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला सगळ्यांना आपण ॲस्पायरेशनल रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारचे जे काही ॲस्पायरेशनल रेफरन्स ग्रुप जे आहेत त्यांचे जे काही व्हॅल्यूज असतील किंवा त्यांचा जो काही नॉर्म्स असतील याचा मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स हा त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीवरती आपल्याला झालेला दिसून येतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादा स्टुडंट जो आहे हा एखाद्या कॉर्पोरेट लीडरच्या माध्यमातून त्याकडे इन्फ्लुएन्स होऊ शकतो. जरी तो स्टुडंट त्या कॉर्पोरेट लीडरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला नसेल, त्याचा आणि त्या कॉर्पोरेट लीडरचा जरी त्या ठिकाणी इंटरॅक्शन झालं नसेल, तरी त्या कॉर्पोरेट लीडरची जी काही स्टोरी आहे, लाईफ स्टोरी ही रीड करून किंवा त्याचा स्टडी करून तो इंडिव्हिज्युअल व्यक्ती जो आहे किंवा ती स्टुडंट जो आहे तो त्या ठिकाणी ॲस्पायरेशन हा घेऊ शकतो. मग त्याचे व्हॅल्यूज असतील, त्याचे नॉर्म्स असतील हा त्या ठिकाणी कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या माध्यमातून सक्सेसफुल कशा पद्धतीने होता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की आपण इंडिव्हिज्युअल व्यक्तीवर इंटरॅक्शन न करता, त्याच्याबरोबर कम्युनिकेशन न करता, त्याचे जे काही इन्फॉर्मेशन आहे किंवा त्याचे जे काही नॉर्म्स असतील किंवा त्याचे काही व्हॅल्यूज असतील ते आपण कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या लाईफ स्टोरीच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून रेकॉर्डिंग कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतो. मग अशा प्रकारचे जे काही ग्रुप आहेत त्याला सगळे आपण ॲस्पायरेशनल रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजेच अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपण ज्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या माध्यमातून किंवा ज्या ग्रुपच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे ॲस्पायरेशन्स त्या ठिकाणी घेत असतो, वेगळ्या प्रकारचे जे काही नॉर्म्स आणि व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी कॉपी करत असतो त्याला ॲस्पायरेशनल रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. Next is contractual reference group. This group could be the formal or informal reference group. A person has regular face-to-face contact with this group. He tends to agree with the values, attitude and the standard of the group. As a person is influenced with the group, it is shown in his buying behavior. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला टाईप दिला आहे तो म्हणजेच कॉन्ट्रॅक्च्युअल रेफरन्स ग्रुप. तर कॉन्ट्रॅक्च्युअल रेफरन्स ग्रुप हे त्या ठिकाणी फॉर्मल किंवा इन्फॉर्मल दोन्ही टाईपमध्ये आपल्याला असलेले दिसून येतात. म्हणजेच अशा प्रकारचे रेफरन्स ग्रुप जे फॉर्मल आणि इन्फॉर्मलमध्ये ठिकाणी असतात त्याला आपण कॉन्ट्रॅक्च्युअल रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही रेफरन्स ग्रुप असतील त्या मेंबरबरोबर किंवा अशा प्रकारच्या रेफरन्स ग्रुपबरोबर त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं फेस टू फेस इंटरॅक्शन हे रेग्युलर बेसिसवरती होत असतं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की अशा प्रकारचे ग्रुप ज्याच्यावरती फॉर्मल किंवा इन्फॉर्मल ग्रुप ज्याच्याबरोबर आपलं डेली रेग्युलर बेसिसवरती फेस टू फेस त्या ठिकाणी इंटरॅक्शन होत असतं त्याला सगळे आपण कॉन्ट्रॅक्च्युअल रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. आणि त्या रेफरन्स ग्रुपचे जे काही व्हॅल्यूज असतील किंवा नॉर्म्स असतील त्याचबरोबर त्यांचे जे काही ॲटिट्यूड असेल किंवा त्या ग्रुपचा स्टँडर्ड असेल हा त्या ठिकाणी त्या मेंबरच्या माध्यमातून आपल्याला ॲग्री केलेला दिसून येतो. आणि अशा प्रकारचे काही कॉन्ट्रॅक्च्युअल रेफरन्स ग्रुप असेल त्याचा जो काही इन्फ्लुएन्स जो आहे हा त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या बाईंग बिहेवियरवरून त्या ठिकाणी आपल्याला आलेला दिसून येतो. म्हणजेच त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा बाईंग बिहेवियर आहे त्याच्यावरून त्या रेफरन्स ग्रुपचा जो काही इन्फ्लुएन्स आहे हा त्या ठिकाणी आपल्याला निदर्शनास आलेला दिसून येतो. अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्च्युअल रेफरन्स ग्रुप हे त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेले दिसून येतात. नेक्स्ट इज अवॉर्डन्स रेफरन्स ग्रुप. A person is not a member of the group, hence there is no face-to-face contact with the member of the group, and a person does not approve of the values, attitude and the behavior. Such a person adopts a different set of values and attitude. For example, he will not buy product endorsed by this group. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला टाईप ऑफ ग्रुप दिला आहे तो म्हणजेच अवॉइडन्स रेफरन्स ग्रुप.
तर अवॉइडन्स रेफरन्स ग्रुप म्हणजेच कोणता, तर अशा प्रकारचे ग्रुप ज्याचा आपण कधीही मेंबर नसतो, म्हणजेच ती इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती त्या ग्रुपचा मेंबर नसते किंवा त्या ग्रुपचे जे काही मेंबर्स असतील त्यांच्याबरोबर कधीही त्या ठिकाणी फेस टू फेस इंटरॅक्शन हे त्या ठिकाणी आपल्याला झालेलं नसतं. त्याचबरोबर त्या ग्रुपचे जे काही व्हॅल्यूज असतील, ॲटिट्यूड असेल किंवा बिहेवियर जे आहे हे त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या माध्यमातून कधीही अप्रूव्ह केलं जात नाही. ते पूर्णपणे त्याचे व्हॅल्यूज आणि ॲटिट्यूड हे ठिकाणी आपल्याला पूर्णपणे डिफरंट असलेले दिसून येतात. मग अशा प्रकारचे जे काही ग्रुप आहेत त्याला तरी आपण अवॉइडन्स रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या माध्यमातून जे ग्रुप त्या ठिकाणी पूर्णपणे अवॉइड केले जातात, पूर्णपणे त्या ग्रुपशी कॉन्टॅक्ट करणं हा टाळला जातो, अशा प्रकारचे रेफरन्स ग्रुपला ठिकाणी आपण अवॉइडन्स रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखाद्या ग्रुपच्या माध्यमातून एखादं प्रोडक्ट एंडोर्स केल्याच्यानंतर ते प्रोडक्ट खरेदी करायचं नाही किंवा त्या प्रोडक्टला कोणत्या प्रकारचा सपोर्ट करायचा नाही, अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला झालेल्या दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती एखाद्या ग्रुपबरोबर कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी करत नसते, पूर्णपणे तो ग्रुप अवॉइड करत असते, अशा प्रकारच्या रेफरन्स ग्रुपला अवॉइडन्स रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज डिस्क्लेमेंट रेफरन्स ग्रुप. इट इज अ टाइप्स ऑफ रेफरन्स ग्रुप ऑल्दो ही होल्ड अ मेंबरशिप ऑफ द ग्रुप बट ही डज नॉट वॉन्ट टू बी असोसिएटेड विथ देअर व्हॅल्यूज, ॲटिट्यूड अँड द बिहेवियर. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला टाईप दिला आहे तो म्हणजेच डिस्क्लेमेंट रेफरन्स ग्रुप. म्हणजेच अशा प्रकारचा ग्रुप ज्याच्यामध्ये एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती ही मेंबरशिप असते, म्हणजेच त्या ग्रुपचा मेंबर असते, परंतु त्या ग्रुपचे जे काही व्हॅल्यूज असतील किंवा जे काही ॲटिट्यूड असेल किंवा त्याचे काही बिहेवियर असेल हे पूर्णपणे अवॉइड केलं जातं किंवा त्याच्याबरोबर असोसिएट नसतात. मग अशा प्रकारचे जे काही रेफरन्स ग्रुप असेल त्याला आपण डिस्क्लेमेंट रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की आपण एखादा ग्रुप जो आहे त्याची मेंबरशिप घेतलेली असते, परंतु त्या ग्रुपला आपण त्या ठिकाणी स्वीकार केलेला नसतो, अस्वीकृत त्या ठिकाणी ग्रुप त्या ठिकाणी असतात. म्हणजेच थोडक्यात एखाद्या ग्रुपची मेंबरशिप घेतल्याच्यानंतर त्याचे काय व्हॅल्यूज असतील, त्याचा ॲटिट्यूड असेल किंवा त्याचा बिहेवियर असेल हे त्या ठिकाणी आपल्याला मान्य नसतं किंवा ते आपण स्वीकारत नाही. मग अशा प्रकारचे जे काही रेफरन्स ग्रुप असतील त्याला आपण डिस्क्लेमेंट रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजेच अगदी शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर एखाद्या ग्रुपची मेंबरशिप घेतल्याच्यानंतर त्यांचे जर जे काही व्हॅल्यूज असतील, नॉर्म्स असतील हे जर आपण ॲक्सेप्ट केले नसतील, ते पूर्णपणे आपण अवॉइड करत असतो, तर त्याला आपण डिस्क्लेमेंट रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. अशा पद्धतीचे 6 टाईप जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला रेफरन्स ग्रुपचे दिलेले आहेत. नेक्स्ट इज फॅक्टर दॅट अफेक्ट द रेफरन्स ग्रुप इन्फ्लुएन्स. म्हणजेच त्या ठिकाणी रेफरन्स ग्रुपच्या इन्फ्लुएन्सवरती कोणकोणते फॅक्टर त्या ठिकाणी अफेक्ट करत असतात. म्हणजेच रेफरन्स ग्रुपच्या माध्यमातून कन्झ्युमर बिहेवियरचा जो काही इन्फ्लुएन्स होत असतो मग त्याच्यावरती कोणकोणते फॅक्टर त्या ठिकाणी अफेक्ट करतात ते या ठिकाणी दिलेले आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.